आता बरं का, आता असू तेव्हा का मी हाय अंधारातच आहे, त्यात काही विषय नाही. आणि व्हिडिओ बनवायसाठीच खास आलो आहे असा बी काय भाग नाही. काय पाणी लावायला आलतो, मग आला मनात विचारण काय, आणि मनात विचार आल्यावर काय सोडून चालतंय का? जे आहे आपल्या मनातलं ती मनातलं बोललेलंच बरं ना. नुसतं मनात तर ठेवून काय उपयोग आहे. मग बरेच लोक म्हणते देऊ आईला मनात होतं बरं का, पण म्हणलाच नाही. म्हणायचा ते आमच्यापाशी म्हणायचा, पण तो कधी म्हणतच नव्हता असा. मग ही जी काय म्हणत होता का नाही, ही नुसतं कसं असं ऑफलाईन झालं. ही चार चौघा झालं, त्या शेतकऱ्यांपाशी झालं, किंवा बिगर शेतकरी, बिगर शेती न करणारी बी असू द्या. आता ही ऑन कॅमेरा खरं बोलणे गरजेचं आहे. की मग शेतीतला असो, त्याच्या मनातला असो. तुम्ही शेतकऱ्यांनो, तुम्ही बोलायचा करा बाबा. कधी बोलायचा? तुमच्या मनात येणारं प्रश्न असतील, शेतीविषयक असतील, तुमच्या भावाविषयक असतील, तुम्ही सोशल मीडियामध्ये काम करताना त्याच्यामध्ये आलेला प्रश्न असतील, अनेक तुमच्या मनाला जी काय वाटत असेल ते तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर कधी बोलायचं. तुम्ही जर ऑफलाईन जर समजा बोलत असाल, कॅमेऱ्यासमोर काय बोलाय, तुमच्या मनातल्या गोष्टी आहेत ह्या बाहेर कधी येणार आहे? त्या साठवून तुम्ही गटुडं बांधलेलं तुमचं त्या आलेल्या विचाराचं, ही गाठोडं नेमकं सोडणार कुठं, हा तुमच्या मनामध्ये प्रश्न यायला पाहिजे रे. आणि ते गाठोडं जर समजा बाबा मी ठीक आहे म्हणतो बाबा, त्या विचाराचं जे काय असेल बाबा, भावाच्या संदर्भात असेल, पिकासंदर्भात असेल, अनेक गोष्टी असतील, त्याची गाठ सुटायजोगी बांधा. काय गाठ बांधा, पण सुटायजोगी बांधा, की जेणेकरून ती सगळ्यांपर्यंत जावी. मग ती गाठ जर सोडायची असेल ना त्या विचाराची, तर ते सोशल मीडियाचं माध्यम आहे. तर ती गाठोडं जे आहे ना तुमच्या विचाराचं, त्यात अनेक विचार असतील तुमच्या शेतीच्या संदर्भातलं, ते विचाराचं जे गाठोडं आहे ना, ते तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये असं उलगडा, व्यवस्थितपणे मांडा, पाक स्टेप टू स्टेप प्रत्येक गोष्ट मांडा. मग तुमच्या तळागाळातले असू द्या, तुमच्या मोटरच्या असू द्या, तुमच्या पाईपलाईनच्या असू द्या, तुमच्या ड्रिपच्या असू द्या, कशाच्या बी असू द्या, पण तुमचं जे गाठोडं आहे ना आता ते सोडण्याची वेळ आली आहे. असं ठेवणार कुठं? आता ती जी ठेवलेली गाठ आहे, ती गाठ बसून जाईल तशीच पॅक, आणि ते सुटायचीच नाही पुन्हा. मग तुम्ही माणसाला आईला मी ठेवलं होतं त्यात, आईला ठेवलं होतं मी त्यात, पण गाठ काय सुटलीच नाही. असं काय होणे बघा, तुमचे समजतंय का काय? हे नुसतं गाठोड्याचा विषय नव्हतो मी बोलत. काय हो, समजणे वाले को इशारा काफी रहता है. तर ते गाठोडं जे आहे ना, ते काय आहे हे पण समजा, आणि जे काही विचार आहेत ना ते पण समजा. तुम्ही हुशार बना, आणि हुशारीनं कुठल्याही गोष्टींचा निर्णय घ्या. वेळ काळानुसार